बघा, एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे. सगळा प्रश्न फार मोठा प्रश्न आहे. मुळात आम्ही असताना जवळपास 1200 कोटी रुपये एस टीच्या पुनर्बांधणीसाठी त्यावेळेस आम्ही दिले होते. आता केवळ आश्वासनाची खैरात आणि कर्मचाऱ्यांना कुठलंही प्रोटेक्शन नाही. त्यामुळे ज्या बैठका झाल्यात आणि जो मोठ्या चष्म्याचा एक मोठ्या भिंगाचा माणूस पुढे आला आणि त्यावेळेस त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर त्यावेळेस आंदोलन केलं गेलं किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम झालं. आता काय करताय? तो सदावर्ते काय करतो आहे, सरकार काय करते आहे. त्यावेळेस चिथावणी देत होते, आमचं सरकार होतं त्यावेळेस चिथावणीखोर भाषणं होती आणि आमच्यावर आरोप होत होते. मुळात आज जो संप सुरू झाला आहे तो संप हा सामान्य, कारण एस टी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे आणि म्हणून त्या अशा एस टीला त्वरित सुरू होण्यासाठी, पूर्वपदावर आणण्यासाठी हे सगळं काही तिजोरीचे आता सगळे सांगितलं आम्ही की प्रचंड यामध्ये पैशाची उधळपट्टी चालली. त्यामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवा. सणासुदीचे दिवस आहेत. आता गणपती उत्सव आहे. आज पोळा, पिठोरी आणि आपला पोळा आज संपला आहे. त्यानंतर सणांचा सिलसिला यावेळेस सुरू होतो. दसरा आहे, दिवाळी आहे आणि ग्रामीण भागातील माणसाला वेठीस धरण्याचं काम सरकारनं करू नये आणि त्वरित हा संप सोडवला जावा. आणि ज्या मागण्या आहेत त्यातील मला जे माझ्याकडे निवेदन आलं होतं 2-3 मागण्या सहज सुटण्यासारख्या आहेत, तेवढा तरी काढून त्यांना दिलासा देण्याचं काम करावं. 2500 नवीन बसेस आपल्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मागच्या 4 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे पडून आहे. त्यामुळे एस टी तोट्यातच असणार, फायद्यात येईल कशी? एस टीचे छत गळत आहेत, विंडो नाहीत, टायरला पैसे नाहीत, दुरुस्तीला पैसे नाहीत. मग काय करता येते? कोणासाठी राज्य चालवत आहे? सामान्य माणसासाठी आहे की फक्त पोचलेल्या कंत्राटदारांसाठी राज्य आहे? त्यामुळे यांनी तो संप तातडीनं मिटवावा आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत. आम्ही पूर्णतः पाठिंब्या शक्तीनिशी एस टी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आहोत. परंतु आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा संप फार काळ लांबू नये आणि सामान्य माणूस वेठीस धरला जाऊ नये, ही आमची मागणी आहे. भाजप विरोधात असताना त्यांनी म्हटलं होतं की विलिनीकरणाला आमचा सपोर्ट आहे. मग आता काय झालं असा प्रश्न नाही, हे मी नेहमी म्हणतो, हे भारतीय जनता पक्षाचे विचार म्हणजे दुतोंडी सापासारखी भूमिका आहे. हे दुतोंडी साप आहेत, कधी कोणत्या बाजूला बोलतील काही यांचा नेम नाही. सत्तेसाठी कुठल्याही तडजोडीला हे तयार असतात. आता जम्मू काश्मीरमध्ये PDP बरोबर युती केलीच ना आणि दुसरीकडे जाऊन यांचे भाषणं करतात यांचे आमदार. त्यांना थोडी वाटत नाही काही जनाची नाही तर मनाची काय बोलतो आहोत इकडे. हे यामुळं यांच्या बोलण्याला असा तो विलिनीकरणाचा विषय केवढा जोरात लावून धरला. त्या आंदोलनाला कर्मचाऱ्याला भडकवण्याचं काम झालं. विलिनीकरण करा. आता तुमचे हात कोण बांधले आहे? करा विलिनीकरण, द्या एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि त्यांना न्याय द्या. पण हे करू शकत नाही. हे विरोधात राहून लोकांना भडकवून सत्ता हस्तगत करणं एवढंच यांना जमतं. बाकी सरकार चालवणं आणि सामान्य लोकांना न्याय देणं हे करूच शकत नाही. आणि कारण यांची मानसिकता तशी नाही. मराठवाड्यामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये महापूर आलाय, प्रचंड नुकसान झालेलं आहे. खरं तर मराठवाड्यातील जवळपास 6 जिल्ह्यामध्ये याचा फटका बसलेला आहे. विशेष करून हिंगोली, परभणी, नांदेडचा काही भाग आणि जालना या जिल्ह्यामध्ये त्याची तीव्रता अधिक आहे. मी काल अनेक शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सनी बोललो, म्हणजे व्हिडिओ कॉल लावून बोललो. आता त्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना सगळ्यांना पत्र लिहिले आहेत की तुम्ही तातडीनं पंचनामे करून त्यांना मदत करा आणि किमान कापूस उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये आणि सोयाबीनच्या याला 25,000 रुपये किमान मदत झाली पाहिजे ही मागणी आम्ही केली आणि मदत तातडीनं द्या.
कारण आमच्या आता अतिवृष्टीमध्ये आपल्या पुरामुळं चंद्रपूर जिल्ह्यातील आणि गडचिरोली जिल्ह्यातील नुकसान झालं, सर्वे झाले, पंचनामे झाले, परंतु अजूनही पैसे मिळाले नाहीत, अद्यापही दिले गेले नाहीत. मग काय देणार, कधी देणार? शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर देणार. तर त्यामुळं आता हातात तोंडाशी आलेला सगळा घास हिरावला गेला आहे. आता प्राथमिक अंदाजानुसार तिकडे आमच्याकडे जी आत्ता माहिती येते 4-5 जिल्ह्यातील, त्यातून एक 70,000 हेक्टर आत्ताचा अंदाज आहे. पुन्हा डिटेल ज्यावेळेस गुगल सर्वे होईल, इमेज सर्वे होईल, त्यावेळेस डिटेल येईल आणि वस्तुस्थिती लक्षात येईल. पण सरकारने मात्र आता इव्हेंट पूर्ण झाला असेल त्यांचा लाडकी बहीण कार्यक्रमाचा, तर आता या शेतकऱ्याकडे लक्ष द्या. नाहीतर शेतकरी तुम्हाला उलट टांगतील मतं मागायला जाणार. तर संकटात सापडलेल्या लोकांना मदत केली नाही. काल मी पाहिलं ते कृषी मंत्र्यांचे आकडे, निवळ हे देऊ ते देऊ. अरे हाय कुठे द्यायला, तुझ्या खात्यात तरी आहे काय? काही बोलता, वेळ मारून नेत आहे. त्या खात्यामध्ये पैसेच नाही होते. 4,000 कोटी रुपये ते खरेदीसाठी, 2,000 कोटी रुपये खरेदीसाठी त्यांनी वरती करून घेतले. शेतकऱ्याला कुठे पैसे आहेत? मदत पुनर्वसन विभागाकडे पैसेच नाहीत, सरकारच्या तिजोरी नाहीत, तर तिथे पैसे कुठे? त्यामुळं हे शेतकऱ्यांना म्हणजे यांना वाटतं की आम्ही जसं बनवतो म्हणून मूर्ख बनतील. त्यांच्या खात्यात पैसे पडतील त्यावेळेस शेतकरीला मदत मिळेल. मदत मिळाल्याचं माहीत होईल. आज तरी मला असं वाटतं की सरकारने नाही अदानींना जमिनी विकून कवडी मोल भावामध्ये जमिनीची विल्हेवाट लावत आहेत. तर शेतकऱ्यांसाठी आवश्यकता असेल तशा जमिनी विका. कोण थांबवलं आहे तुम्हाला? प्राईम जमिनी विकल्याच आहेत तुम्ही. मुंबईतल्या जवळपास 10 लाख कोटीच्या जमिनी तुम्ही विकून खाल्लेत. एवढा मोठा भ्रष्टाचार केला. तर शेतकऱ्यासाठी विका 10-20 हजार कोटीची. कोण रोखलं आहे? कोण थांबवतो आहे? तुम्हाला द्यायची नियत असेल शेतकऱ्याला, पण बोलाची कडीनं भोलाचा भात निवड अशी भाषा होता कामा नये. आणि ही सगळी मदत तातडीनं 15 दिवसामध्ये कशी उपलब्ध होईल हे सरकारने बघावं. संजय राऊत म्हणाले आज की मुंबई विमानतळ अदानीच्या ताब्यामध्ये दिलं, म्हणजे ताब्यामध्ये गेलं. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा सुद्धा नाही, जिरेटोप पडलेला आहे. त्याचप्रमाणे मोर्शी परिसरातील 100 फूट पुतळ्याला सुद्धा तडे गेलेले आहे. सगळंच आहे. भ्रष्टाचाराने माखलेले हे भ्रष्टाचारी, मोठ्यांचे साथीदार आणि गरिबांना बनवणारं सरकार म्हणून हे सरकारच्या इतिहासात नोंद होईल. खरं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या विमानतळाला दिलं गेलं. त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारीजी यांच्या हस्ते त्यावेळेस ते केलं गेलं, त्याचं नामकरण केलं गेलं, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ. आम्हालाही आनंद झाला. परंतु त्यानंतर मात्र शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला. जो होता तोही हलवला. तिथे आता फोटो लावून ठेवावा लागत आहे. त्या जागेवर महाराजांची प्रतिमा ठेवावी लागली. हे महाराज द्रोहीच आहे, शिवद्रोहीच आहे. हे कारण हे महाराजांना यांनी कधी छत्रपती शिवरायांना राजे मानलेच नाहीत. हे त्यांना शूद्र मानून त्यांच्या राज्याला विरोधच करणारी मंडळी आहेत, ज्या विचाराची मंडळी आहे सत्तेमध्ये बसलेली. त्यामुळे ह्यांच्याकडून फार काही अपेक्षा ठेवण्याची गरज वाटत नाही मला. हे दिखाऊपणा महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी एवढाच महाराजांचा उपयोग ही मंडळी करतात. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेमध्ये एक निर्णय घेण्यात आला की शासनीय जनगणनेला त्यांनी थेट विरोध केला नाही. माहिती गोळा करायची असेल तर त्यांनी त्याचं समर्थन केलं. मात्र राजकीय फायद्यासाठी जर का कोणी जातनीय जनगणना करत असेल तर त्यांनी त्याचा विरोध केला. नाही, राजकीय फायदा म्हणजे राजकीय आरक्षण जे आहे त्या प्रमाणात त्या समाजाला मिळालं पाहिजे. ही भूमिका संघाने आपली क्लिअर करावी. राजकीय जनगणनेला एकीकडे म्हणायचा विरोध करायचा नाही किंवा आमचा विरोध नाही असं म्हणत असताना तुम्ही आदेश दिला तर उद्या नरेंद्र मोदी जनगणनेला सुरुवात करतील. संघांच्या आदेशाप्रमाणे देश चालतो आहे सध्या. तो कोण थांबवला आहे? 2011मध्ये सेन्सस झाला, त्यानंतर तो डेटा काही बाहेर आणला नाही. आज गरज आहे. 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आता, तरी पण त्याच्यावर बजेटमध्ये तरतूद नाही. तुम्ही ही आमचे नेते राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे त्वरित जातनिहाय जनगणना करा आणि सरकारी तिजोरीतील हिस्सा, सरकारी नोकऱ्यातील हिस्सा, सरकारी भांडवलातील हिस्सा हा त्या
समाजाला दिला पाहिजे, त्या समाजाचं आरक्षण त्या पद्धतीनं त्या प्रमाणात वाढवलं पाहिजे आणि सर्वांना न्याय दिला पाहिजे. यामध्ये राजकारणाचा विषय नाही. आता राजकीय पदं जी आहेत ती आता या लोकांनी शिल्लक ठेवायचा निर्णयच घेतला नाही, कारण सगळ्या निवडणुकाच होत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. हा एक मोठा विषय आहे. परंतु राजकीय तर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की राजकारणामध्ये जोपर्यंत प्रवेश करत नाही किंवा राजकारणात तुम्ही पुढे येत नाही तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे ज्यांचा वाटा तो सत्तेतील असेल किंवा तिजोरीतील असेल तो वाटा त्यांना तो मिळाला पाहिजे. आणि यावरचं सोल्युशन एकच आहे, जातनिहाय जनगणना. ते संघाने मान्य करावं आणि आदेश द्यावा नरेंद्र मोदींना, अमित शहाना आदेश द्यावा की त्वरित ही जातनिहाय जनगणना करा आणि या देशातील 85% बहुजनांना न्याय द्या. ही भूमिका मांडणं एक तळ्यात मळ्यात काय बोलताय, स्पष्ट भूमिका केली मांडली पाहिजे. नाही, सत्तेची झुलं बाजूला करा, जनताच मारेल. सत्तेची झूल पांघरून सत्तेचं प्रोटेक्शन घेऊन तुम्ही भाषा बोलत असाल तर सत्तेची झूल आणि सत्तेचा तुमचा कवच बाजूला ठेवा. आम्हाला मारायची गरज नाही, जनताच मारायसाठी तयार आहे, भेटेल तिथे मारायसाठी तयार आहे. एवढं जनतेला तुम्ही चढला. नाही नाही, निश्चितच संविधानानुसारच आम्ही ज्यावेळेस यादी दिली ती थांबवली गेली, त्यावेळेसच त्या राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली होती, कोश्यारी नावाच्या राज्यपालांनी. आणि म्हणून आज जर ती यादी बदलून नवीन यादी द्याल तर आमची पुन्हा न्यायिक लढाई जी आहे ती आमची सुरू राहील. आणि हे खरं आहे की म्हणतात ते हा घटनेचा अवमानच ठरणार आहे. मन वाटेल ते करा, मन वाटेल त्यावेळेस मनात येईल त्यावेळेस यादी द्या आणि दुसऱ्यांनी दिली ती यादी मान्य करू नका. हे आत्तापर्यंत झालं नाही महाराष्ट्रात. पण तो होऊला एक महापापी माणूस महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर, आणि त्याने हा गोंधळ घालून आज 12 जागा विविध लोकांना मिळाले असते. तो अधिकार होता, संवैधानिक अधिकार, तो हिरावला.